ये मामला 2 अगस्त की शाम का है। 38 वर्षीय रमेश खंगार कलमना परिसर में रहते हैं और वैरायटी चौक स्थित गारमेंट हाउस नामक रेडीमेड कपड़े की दुकान में काम करते हैं। घटना के वक्त रमेश दुकान के बाहर बैठे हुए थे, तभी एक अज्ञात युवक वहां पहुंचा और अचानक चाकू निकालकर रमेश पर हमला कर दिया। आरोपी ने रमेश के गले पर वार करने की कोशिश की, लेकिन रमेश ने किसी तरह खुद को बचा लिया। इसके बाद चाकू की चोट से उनकी थोड़ी गंभीर रूप से घायल हो गई। बीच बचाव करते समय उनके हाथ पर भी कट लग गया। रमेश के चीखने चिल्लाने और लोगों के जमा होने के बाद आरोपी पकड़े जाने के डर से मौके से फरार हो गया। घायल रमेश को तत्काल अस्पताल में भर्ती कराया गया। पुलिस जांच में इस हमले के पीछे की पूरी कहानी सामने आई। फुटपाथ पर जूते की दुकान लगाने वाले सकरदरा निवासी काजी ससुद्दीन उर्फ सोनू को दुकान मालिक ने वहां जूते की दुकान लगाने से हड़काया था। इसी बात को लेकर आरोपी के मन में दुकान मालिक के खिलाफ रंजिश थी। पता चला है कि घटना वाले दिन आरोपी दुकान मालिक को ही जान से मारने के इरादे से पहुंचा था, लेकिन किस्मत से दुकान मालिक उस वक्त वहां मौजूद नहीं था। इसके बाद आरोपी ने अपना पूरा गुस्सा दुकान में काम करने वाले रमेश पर निकाल दिया। फिलहाल पुलिस ने आरोपी काजी शमसुद्दीन उर्फ सोनू को गिरफ्तार कर लिया और मामले में आगे की जांच की जा रही है। मध्ये ही घटना घडली। तेथील आजूबाजूचे दुकानदार जे गाडे लागतात ते हातगाड्यांची जी वरचे जे मालक आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्या जो मुख्य आरोपी आहे त्याचं नाव शोधून काढलं, तर काजी असं नाव असल्याचं पहिल्यांदा आम्हाला समजून आलं। दरम्यान आम्ही फिर्यादी जेव्हा संपर्क साधला तर असं समजून आलं की जो मुलगा आहे, जे फिर्यादीचे जे मालक आहेत त्यांनी समोर एक दोन काही दुकान लागायची तिथे, जे काही साहित्य विक्री करायचे, ज्याच्यामध्ये शूज आहेत किंवा कपडे आहेत, तर त्याच्यामधल्या मुलांना त्यांनी हटकलं होतं की इथे तुम्ही तसं लावायचं नाही। तर कदाचित तो एक पार्श्वभूमी असावं एवढंच आमच्याकडे लीड होती। आणि नंतर जेव्हा फिर्यादीच्या जखमीशी आम्ही परत संवाद साधला तेव्हा आम्हाला समजलं की त्याला ज्यावेळेस 4-6 महिन्यापूर्वी हटकण्यात आलं होतं तोच तो इसम असावा ज्याने ते सगळा प्रकार घडून आणला होता। तर एकंदरीत जो आरोपीचा जो हेतू दिसून आला तो जीवेठार मारण्याच्या दृष्टिकोनातून होता। त्यामुळे आपण याच्यामध्ये भारतीय न्याय संहितेचं कलम 109(1) याची वाढ केली आहे, जी भारतीय दंडसंहिता जी आपली जुनी संहिता होती त्याचं कलम 307 प्रमाणे तो गुन्हा मध्ये कलम वाढ करून घेण्यात आली। आरोपीचा अतिशय शिताफीने तांत्रिकदृष्ट्या आणि गोपनीय बातमीदारामार्फत अथक 24 तास काम करून आमच्या पथकाने त्या आरोपीला शोधून काढलं। आरोपी सकरदरा हद्दीमध्ये राहणारा आहे, 35 वर्षे वयाचा आहे। त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे। रीतसर कायदेशीर अटक करण्यात आली आहे। त्याच्या नातेवाईकांना देखील त्याबाबत माहिती देण्यात आलेली आहे। आणि जे गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेलं जे वेपन आहे, डेडली वेपन, ते सीज करण्यात आले आहे। आरोपीने ज्यावेळेस गुन्हा केला त्यावेळेस त्याच्या अंगावर असलेले कपडे देखील सीज करण्यात आल्याने योग्य तो तपास आहे। त्या आरोपीचं आता संपूर्ण नाव काजी शामसुद्दीन उर्फ सोनू वल्द काजी बहारुद्दीन, वय 28 वर्षे, राहणार सकरदरा, पिली शाळाजवळ असं असल्याचं निष्पन्न झालेलं आहे।